नमस्कार, मी पूर्वी भावे इथे उपस्थित असलेल्या सगळ्या अंबरनाथकरांचं मनपूर्वक स्वागत करते. अंबर भरारी आयोजित अ टॉक ऑन डेव्हलपमेंट विथ डॉक्टर या अतिशय वेगळ्या अशा कार्यक्रमामध्ये आज आपण एकत्र जमलेलो आहोत. कसं आहे की राजकारण आणि समाजकारण हे रक्तातच असतं असं म्हटलं जातं, पण तसं असतानाही ऑर्थोपेडिकच्या शेवटच्या वर्षाला असताना लोकसभेची निवडणूक जिंकणं शिवाय ऑर्थोपेडिक सर्जनही बनणं हे काही सर्वसामान्य नेत्याचं लक्षण नाही आहे. त्याच्यासाठी एक वेगळी उत्कटता लागते, लोकांसाठी, देशासाठी, समाजासाठी काहीतरी करण्याची कळवळ लागते आणि ती ज्यांच्या ठायी आहे ते कल्याण मतदारसंघाचे खासदार माननीय डॉक्टर श्रीकांतजी शिंदे. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवून आपण त्यांचं मंचावर स्वागत करूया. गेल्या 10 वर्षामध्ये कल्याण मतदारसंघात त्यांनी खूप वेगवेगळ्या पद्धतीचे प्रकल्प राबवलेले आहेत आणि हे प्रकल्प सर्वांगीण आहेत, एकाच कुठल्या तरी बाजूला झुकलेले नाही आहेत. आणि अंबरनाथमध्ये सुद्धा अनेक विकास कार्य झालेली आहेत. नुकतीच महाशिवरात्र झाली आणि नेहमीप्रमाणे अंबरनाथच्या प्राचीन मंदिरामध्ये भाविकांच्या रांगा लागलेल्या होत्या, पण या मंदिराला आणखीन भव्य दिव्य स्वरूप देण्याचा तुमचा जो मानस आहे त्याबद्दल आम्हाला जाणून घ्यायला खूप आवडेल. धन्यवाद. आपण अंबरनाथमध्ये या ठिकाणी आलात, आपलं स्वागत आहे. येणाऱ्या काळामध्ये अंबरनाथ जे आहे हे प्राचीन शिव मंदिराचं शहर अशी ओळख जी आहे ती येणाऱ्या काही काळामध्ये या अंबरनाथची होईल. टेम्पल सिटी, आपण जसं तिरुपती बालाजीला गेल्यानंतर त्या ठिकाणी म्हणतो की तिरुपतीला की टेम्पल सिटीमध्ये आलो, त्या टेम्पल सिटीचं रूप देण्यासाठी जे आहे ते आम्ही या ठिकाणी अंबरनाथचं जे प्राचीन शिव मंदिर 1000 वर्ष जुनं, हे शिवमंदिरामध्ये शिवरात्रीच्या वेळेस खूप लोक दरवर्षी येत असतात. हे आजूबाजूच्या परिसरातून असेल, ज्यांना ज्यांना माहिती आहे. पण जर तुम्ही ठाण्याला देखील गेलात तर ठाण्याला पण रहिवाशांना जर विचारलं आपण की अंबरनाथमध्ये हे 1000 वर्ष जुनं शिवमंदिर आहे तर त्यांना ते माहिती नसतं. त्यांना फक्त माहिती आहे की कोपिनेश्वर मंदिर जे आहे ठाण्यामध्ये ते हजारो वर्ष जुनं आहे. हे शिवमंदिर जे आहे, जे वास्तुकलेने नटलेलं मंदिर आहे, हे अजूनपर्यंत जे आहे ते ठाण्याला पण माहिती नाही. म्हणजे मुंबईला जे आहे ते लोकांना दूर या गोष्टी राहिल्या. पण हळूहळू हा अंबरनाथच्या डेव्हलपमेंटमुळे अंबरनाथ शिवमंदिर आर्ट फेस्टिवल जो आम्ही सुरू केला, त्या शिवमंदिरालाच केंद्रस्थानी ठेवून तो कार्यक्रम त्या ठिकाणी सुरू केला आम्ही, जेणेकरून लोकांना हे अंबरनाथचं शिवमंदिर जे आहे ते त्या ठिकाणी कळेल. शिवमंदिराच्या माध्यमाने, या फेस्टिवलच्या माध्यमाने शिवमंदिरची जी कीर्ती आहे ही लोकांपर्यंत जाईल. तिथे आम्ही वेगवेगळे कलाकार त्या ठिकाणी बोलवतो. जे कलाकार जे आहे ते आंतरराष्ट्रीय प्लॅटफॉर्मवरती जाऊन परफॉर्म करतात. त्यांच्या माध्यमाने देखील जो आहे तो प्रचार तो फक्त मुंबई, महाराष्ट्र किंवा देशापुरता मर्यादित न राहता ते कुठे ना कुठेतरी आपल्या नातेवाईकांना बोलतात की बाबा 1000 वर्ष जुनं आम्ही शिवमंदिरामध्ये जाऊन आलो. आपण आता जात असतो तिरुपती बालाजीला, आपण वेगवेगळे ज्योतिर्लिंग करतो, त्या ठिकाणी जात असतो की 1000 वर्षाचा इतिहास जो आहे तो मंदिराला आहे. पण आपल्या घरामधलं मंदिर जे आहे हे आपल्याला त्या ठिकाणी माहिती नसतं. तर अशा परिस्थितीमध्ये त्या मंदिराचा देखील आजूबाजूचा परिसराचा विकास झाला पाहिजे. त्याच्यासाठी आम्ही या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब तेव्हा युडी मिनिस्टर होते, तेव्हा आम्ही त्यांना संकल्पना सांगितली. काशीचं कॉरिडोर जसं केलं, महाकालचं कॉरिडोर जसं केलं, त्याच धर्तीवरती अंबरनाथचं या शिवमंदिराचं कॉरिडोर झालं पाहिजे. त्याच्यासाठी आम्ही प्रयत्न चालू केले आणि आज त्या प्रयत्नांमध्ये आम्हा सगळ्यांना यश या ठिकाणी आलं. ही सुरुवात मला वाटतं 7-8 वर्ष अगोदर झाली. कार्यक्रम करायचा होता, कार्यक्रमाला जागा नव्हती, कुठे करायचा कार्यक्रम, तर कार्यक्रमाला जागा शोधली. ती अशी पडीक जागा होती, त्या ठिकाणी अनेक अशा गोष्टी त्या ठिकाणी होत होत्या. कार्यक्रम सुरू केला आणि त्याच्यानंतर आता तिकडचा जो नदी आहे त्याला लागून त्या नाल्यामध्ये त्याचं रूपांतर झालं होतं. लोकांना मंदिरामध्ये जाण्यासाठी जे आहे ते दर्शन करून जायला लागत होतं. घाणीचं नाक दाबून, डोळे बंद करून त्या ठिकाणी लोकांना जावं लागत होतं. तर पहिलं तर आम्ही त्या ठिकाणी जी घाण होती टेम्पररी त्या समोरची परिसरामधली ती बाजूला केली, तिथे पाईपलाईन टाकली आणि त्याच्यातून बायपास करून जी आहे ती घाण त्या ठिकाणी पाठवली पलीकडे. नंतर आम्हाला जागेचा खूप मोठा प्रश्न होता, लँडचा. तर ती जागा कशी मिळेल, आजूबाजूला कॉरिडॉर बनवायचा आहे, स्वप्न मोठे आहेत आमचे, पण त्याच्यासाठी जागा कशी मिळवायची, तर वेगवेगळ्या विभागाची जागा त्या ठिकाणी होती.
ती Okay. जागा एक्वायर करायला लागली, त्याला प्रोसिजर करायला लागली आणि आज ती जागा जी आहे ती आमच्याकडे एक 7 ते 8 एकर आमच्या ॲक्विजिशन मध्ये आली. Okay. भविष्यामध्ये अजून 5 एकर जागा ॲक्विजिशन मध्ये येईल. म्हणजे भविष्यामध्ये 10 एकर पेक्षा मोठं कॉरिडॉर जे आहे हे त्या ठिकाणी तयार होईल. वाह, वाह, आणि क्या हे बात जे है. कॉरिडॉर आहे हे पूर्ण जसं आपण काशीला बाहेरच्या मंदिरामध्ये गेल्यानंतर अरे असं मंदिर आपल्याकडे पण असलं पाहिजे. प्रत्येक अंबरनाथकर पुढच्या 2 वर्षानंतर बोलेल अभिमानाने की माझ्या अंबरनाथमध्ये देखील काशीसारखा आणि महाकालसारखा कॉरिडॉर जे आहे ते त्या ठिकाणी तयार होईल. पूर्ण काळ्या पाषाणामध्ये आपण ते कॉरिडॉर त्या ठिकाणी तयार करतो. म्हणजे तिकडे एंटर केल्यानंतरच एक वेगळी अनुभूती जी आहे ती लोकांना त्या ठिकाणी येईल. वा वा, खूपच सुंदर. आणि काळ्या पाषाणाचंच मंदिर आहे त्यामुळे त्या स्थापत्याची सुद्धा खूप उत्तम पद्धतीने आपण जाण राखत हा कॉरिडॉर करू. दुसरं म्हणजे फक्त अंबरनाथच नाही, महाराष्ट्राला सुद्धा एका वेगळ्या तीर्थक्षेत्राची खूप मोठी ओळख मिळेल, इतकं सुंदर ते देऊळ आहे. सध्या आपल्या देशामध्ये अनेक प्राचीन मंदिरांचा कायापालट होतोय. तुम्ही काशीचा उल्लेख केला, त्याचबरोबर अयोध्येचं मंदिर असू देत. तर याच्यामध्ये पंतप्रधान मोदींची पण एक खूप वेगळी विजन आहे. तर त्या विजनला तुम्ही कसं बघता? गेल्या वर्षातल्या या काही बदलांबद्दल पुढे नेणं तुम्हाला महाराष्ट्रात आपल्या मतदारसंघात किती गरजेचं वाटतं? बघा, हे जे मंदिराचं आजूबाजूचा परिसराचं कॉरिडॉरचं निर्माण त्या ठिकाणी होतोय. आज या ठिकाणी माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली राम मंदिर सारखा जटिल प्रश्न जो आहे तो त्या ठिकाणी मार्गी लागला आणि त्या ठिकाणी भव्य दिव्य अनेक पिढ्या ज्याची वाट बघत होते तसं राम मंदिर त्या ठिकाणी उभं राहिलं. काशीचं आपण पाहिलं, काशीचं कॉरिडॉर त्या ठिकाणी तयार झालं. काशी अगोदर दर्शन घ्यायला ज्येष्ठ नागरिक खूप असतील, तिकडे खूप गेले असतील काशी विश्वनाथला, तेव्हा कशा प्रकारे आपल्याला तो वाट काढून त्या ठिकाणी जावं लागत होतं. त्यानंतर महाकालला तशीच परिस्थिती होती. राम मंदिर जेव्हा झालं, हे फक्त एक हिंदूंचं धार्मिक स्थळ अशी त्याची ओळख नाहीये. आपलं फाउंडेशन काय आहे, आपला उगम कुठून झालाय, आपलं ओरिजिन कुठून आहे, आपण आपल्या पुढच्या पिढीला सांगणार काय, आपली संस्कृती काय आहे, हे त्याचं प्रतीक आहे. म्हणूनच ही जी मंदिरं जी डेव्हलप होत आहेत हे आपल्या जो फाउंडेशन आहे, आपली संस्कृती आहे, त्याचं हे धरोहर आहे, त्याचं हे प्रतीक आहे. म्हणून ही मंदिरं जी आहे ती डेव्हलप झाली पाहिजे, जेणेकरून पुढच्या पिढीला देखील कळेल की 1000 वर्ष जुनं हे मंदिर होतं. हे कोणी मंदिर बांधलं? शिलाहार राजा त्या ठिकाणी होता, त्यांनी हे मंदिर बांधलं. हे मंदिर कशा प्रकारे त्या ठिकाणी, पिंड कशी होती, स्वयंभू होती का कोणीतरी स्थापन त्या ठिकाणी केली. मला वाटतं ही सगळी धार्मिक स्थळं जी आहेत ती फक्त एका धर्माच्या आधारावरती या सगळ्या गोष्टी नाही, हे आमचं ओरिजिन आहे, आमचं फाउंडेशन आहे. त्याच्यामुळे ह्याचं जतन करणं जे आहे ते आमचा सगळ्यांचा त्या ठिकाणी अधिकार आहे. आता काही लोक जे आहेत ते त्या ठिकाणी हे काय पॉलिटिकल आहे काय? अरे पॉलिटिकल असतं तर तुम्ही पण करायला पाहिजे होतं पॉलिटिक्स पहिलं, तुम्हाला कोणी थांबवलं होतं? आज जे आपलं ह्या सगळ्या गोष्टी आहेत ह्याचं जतन करण्यासाठी आपण काम करतोय, ते कुठलं पॉलिटिक्स समोर ठेवून या सगळ्या गोष्टी करत नाही. अगदी खरं आहे. शिवमंदिर आर्ट फेस्टिवलचा तुम्ही उल्लेख केलातच. त्यातनं अंबरनाथची ओळख फक्त महाराष्ट्रात नाही तर संपूर्ण देशामध्ये, सर्व जगामध्ये झालेली आहे विविध आर्टिस्टच्या माध्यमातून. पण या व्यतिरिक्त अनेक बाकी डेव्हलपमेंटल प्रोजेक्ट्स आहेत. म्हणजे रस्ते, माझा स्वतःचा असा अनुभव आहे की आता खूप फरक पडतो अंबरनाथला येताना. आणि त्याचबरोबर रस्ते आणि मेट्रोच्या बाबतीमध्ये लोक खूप उत्सुक आहेत आणि असं त्यांचं म्हणणं आहे की हे झालं की कायमची सोय होईल आमची, इतक्या आतुरतेने ते या प्रोजेक्ट्सकडे बघतायत. तर या सगळ्याबद्दल तुम्ही काय सांगाल? मला माहिती आहे सगळ्यांची आता उत्सुकता मेट्रोकडे राहिलेली आहे, कारण की आता लोकांना रस्ते झालेले आहेत. आता मेट्रो जी परवा मेट्रो 12चं माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते भूमिपूजन झालं, त्याचं काम देखील सुरू झालं. म्हणजे जी मेट्रो कल्याणपासून ती तळोजापर्यंत जाणार आणि त्याच्यानंतर अजून एक मेट्रो आम्ही मंजूर केली कांजूरमार्ग ते बदलापूर. ही जी मेट्रो आहे ही मेट्रो या शहरांना कनेक्ट करेल. मेट्रो 12 जी आहे ती मेट्रो 12 ती कल्याण, डोंबिवली 27 गावं त्या ठिकाणी कनेक्ट करतील. आणि ही जी मेट्रो आहे कांजूरमार्गपासून जी बदलापूरपर्यंत जाणार आहे ती आपल्या पाईपलाईन रोडवरून थेट बदलापूरपर्यंत जाणार आहे. म्हणजे आपल्याला शहरातून बाहेर निघाल्यानंतर 15-10 मिनिटामध्ये मेट्रो आपण पकडू शकतो. पण भविष्याचं पण मी तुम्हाला सांगतो की आज जी आपण एक लाईन टाकतोय, भविष्यामध्ये त्याला ब्रांचेस करून जे आहे
हे शहराच्या आतमधून जे आहे, हे बदलापूरच्या आतमधून ती देखील मेट्रो जी आहे ती आपण त्या ठिकाणी पुढे घेऊन जाणार आहोत, जेणेकरून जसं ठाण्यामध्ये घरातून बाहेर उतरल्यानंतर लगेच मेट्रो मिळते, तसं आपण घरातून बाहेर उतरल्यानंतर लगेच आपल्याला मेट्रोच्या स्टेशनपर्यंत जाता येईल, असं प्लॅनिंग जे आहे ते त्या ठिकाणी आहे. मेट्रो 12चं भूमिपूजन झालंय. काही दिवसानंतर जे आहे हे बदलापूर कांजूरमार्ग ते बदलापूर मेट्रो आहे, त्याचं पण भूमिपूजन होईल, त्याचंही काम त्या ठिकाणी सुरू होईल. पण अजून एक मी अंबरनाथकरांना या ठिकाणी सांगू इच्छितो की भविष्यामध्ये आता त्याचा DPR वगैरे बनवायला तयार केला आम्ही. भविष्यामध्ये असा रस्ता तयार झाला पाहिजे ॲक्सेस कंट्रोल की शहरामधून कुणाही व्यक्तीला बाहेर जायचं असेल तर त्याला फक्त 10 ते 15 मिनिटं लागले पाहिजे. हे कसं होऊ शकतं? जसं हैदराबादमध्ये ॲक्सेस कंट्रोल रिंग रोड आहे शहराच्या बाहेरून, अहमदाबादमध्ये ॲक्सेस कंट्रोल रिंग रोड आहे शहराच्या बाहेरून, तसा आपण जो आहे तो त्या ठिकाणी एक ॲक्सेस कंट्रोल, ही माझी जी शहरं आहे सगळी, माझा लोकसभा आहे, तर तो बदलापूरपर्यंत टच होतो. तर बदलापूरच्या व्यक्तीला जर ठाण्याला जायचं असेल तर तो काय करतो? बदलापूर, अंबरनाथ, कल्याण, भिवंडी बायपास, मग ठाणा. त्याला प्रत्येक शहरामधून हॉप करत 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 दुसऱ्या शहरामध्ये जावं लागतं. भविष्यामध्ये असं झालं पाहिजे की अंबरनाथचा माणूस अंबरनाथमधून थेट बाहेर निघाला पाहिजे, बदलापूरचा माणूस बदलापूरमधून थेट बाहेर निघाला पाहिजे. त्याच्यासाठी आपण एक नवी मुंबईपासून जे आहे ते ॲक्सेस कंट्रोल एक ह्या सगळ्या शहरांना, म्हणजे तळोजा नॅशनल हायवे, 14 गावं, 27 गावं, डोंबिवली, कल्याण, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर, वांगणी आणि डायरेक्ट नॅशनल हायवेला तो जो रोड आहे ॲक्सेस कंट्रोल, तो डायरेक्ट नॅशनल हायवेला जाऊन त्या ठिकाणी भेटेल. म्हणजे लोकांना आपल्या शहरातून बाहेर निघायला फक्त 10 ते 15 मिनिटं भविष्यामध्ये लागतील. त्याचं काम देखील DPRचं आपण त्या ठिकाणी चालू केलंय आणि ते आपल्याला लवकरात लवकर त्या ठिकाणी पाहायला मिळेल. आता मला वाटत नाही की कोणाच्या डोक्यामध्ये अशा सगळ्या शंका असणार की बाबा हे काय भविष्यात, हे काय स्वप्नरंजित वगैरे काय आहे का, कारण की आता लोक पाहत आहेत की डेव्हलपमेंट जे आहे ते एक्झिक्यूट होत आहे रोडवरती. तर मी या सगळ्या गोष्टी बोलल्या तर त्या लोकांना, म्हणजे मला अगोदर लोक असे बोलायचे ॲक्सेस कंट्रोल करू, मेट्रो करू, रेल्वे करू, पण या मतदारसंघात असं झालंय की सगळे जे प्रश्न होते प्रलंबित गेले अनेक वर्ष, ते सगळे प्रश्न, म्हणजे मी लहान होतो तेव्हापासून प्रश्न आहे लोकांचे होते, 5वी 6वी लाईन कधी होणार, अंबरनाथच्या रेल्वे स्टेशनचा उद्धार कधी होणार, कल्याणचा कधी होणार, आमच्याकडे कॉन्क्रीटचे रस्ते कधी होणार. मला वाटतं हे सगळं आता आपल्याला दिसतंय. तर भविष्यात जे आहे पुढच्या 2-3 वर्षामध्ये जे आहे हे ॲक्सेस कंट्रोल रस्ता देखील आपल्या दृष्टीपथात जो आहे तो त्या ठिकाणी असेल. वा, खूपच छान. त्याचबरोबर तुम्ही स्वतः ऑर्थोपेडिक सर्जन आहात आणि त्यामुळे अंबरनाथमध्ये मेडिकल कॉलेज सुरू करणं आणि विविध पद्धतीच्या मेडिकल सुविधा उपलब्ध करणं, म्हणजे एज्युकेशन आणि मेडिकल सपोर्ट या दोन्ही बाबतींमध्ये तुमचा खूप लक्ष आहे असं दिसतं. त्याबद्दल काय सांगाल? कुठल्याही शहराला जेव्हा आपण आता पायाभूत सुविधा बनवतो, रस्ते बनवतो, दिवाबत्ती असेल, सिवर लाईन असतील, पाण्याची व्यवस्था असेल, त्याचबरोबर वेगवेगळ्या वास्तू, ही कशी वास्तू आहे तशी वास्तूची गरज त्या ठिकाणी असते वेगवेगळ्या लोकांना. आणि त्याचबरोबर हेल्थकेअर, आता लोकांना अपेक्षा आहे की बाबा खासदार डॉक्टर आहे तर बाबा हेल्थकेअरमध्ये पण चांगलं काम त्या ठिकाणी झालं पाहिजे. तर त्या आणि आमदार देखील डेंटिस्ट आहे, तर या ठिकाणी 2-2 डॉक्टर या ठिकाणी लाभलेले आहेत. तर आपण जर पाहिलं या ठिकाणी या कल्याण लोकसभेमध्ये, याच्या अगोदर आता मेडिकल कॉलेज तर मंजूर या ठिकाणी केलं आम्ही, पण याच्या अगोदर उल्हासनगरमध्ये काही दिवसा अगोदर आम्ही 200 बेडचं 0 कॅश काउंटर, म्हणजे इथून एक 10-15 मिनिटावरती ते हॉस्पिटल आहे, 0 कॅश काउंटर, ज्याच्याकडे पिवळं आणि केशरी रेशन कार्ड आहे त्यांना डायरेक्ट वॉक इन करून त्या ठिकाणी कुठल्याही सर्जरीज असतील त्या फ्री ऑफ कॉस्ट त्या ठिकाणी होणार. सरकार त्याचे पूर्णपणे पैसे जे आहेत ते त्या ठिकाणी देणार. त्याचबरोबर आम्ही एक हॉस्पिटल या ठिकाणी बांधायला घेतलं होतं अंबरनाथमध्ये, ते तयार देखील झालं. पण आता या ठिकाणी पनवेलकरमध्ये, तर त्या ठिकाणी ते बांधून तयार झालं. पण आता ह्या वर्षी आपल्याला मेडिकल कॉलेज जे आहे ते स्टेटकडून मंजूर झालं. कोणी कधी विचार केला नव्हता की अंबरनाथमध्ये मेडिकल कॉलेज कधी होईल करून, कारण की जेव्हा ठाण्यामध्ये मेडिकल कॉलेज झाले ते खूप वर्ष अगोदर झाले. राजीव गांधी मेडिकल कॉलेज वगैरे, छत्रपती शिवाजी महाराज हॉस्पिटल, ते खूप वर्ष अगोदर त्या ठिकाणी झाले. लोकांनी पूर्ण जो बोजा आहे लोकांचा, डिपेंडन्सी आहे ती पूर्ण त्या हॉस्पिटल्सवरती होती, त्या मेडिकल कॉलेजवरती होती. पण आपल्याही या भागामध्ये हा भाग जो आहे वाढतोय, तर या ठिकाणी मेडिकल कॉलेज इकडच्या मुलांना इकडेच शिक्षण मिळालं पाहिजे, त्याच्यासाठी आपण मेडिकल कॉलेज या ठिकाणी मंजूर केलं. त्याच्यामध्ये मोठा वाटा जो आहे तो आमदार डॉक्टर बालाजी किनीकर यांचा आहे की शासनाकडून जे आहे हे या ठिकाणी
मेडिकल कॉलेज त्या ठिकाणी मंजूर करून आणलं. त्याला डीन देखील या ठिकाणी अपॉइंट झाला आहे. आणि ह्या वर्षाचे ॲडमिशन देखील जे हॉस्पिटल आपण लोकांसाठी म्हणजे हॉस्पिटल म्हणून तयार करणार होतो ते काही 1-2 वर्षासाठी जोपर्यंत मेडिकल कॉलेजची इमारत तयार होत नाही, फर्स्ट इयर ॲडमिशन्स जे आहेत हे यावर्षी आपले सुरू होतील. आणि त्या बिल्डिंगमध्ये जे आहेत ते त्या ठिकाणी मेडिकल कॉलेज त्या ठिकाणी सुरू होईल असं प्रयोजन आपण या ठिकाणी केले. कारण की आत्ताच आपण 15 मिनिटावरती एक हॉस्पिटलचं ओपनिंग त्या ठिकाणी केले. ते काय फक्त उल्हासनगरसाठी किंवा वराप कांब्यासाठी नाही आहे, हे हॉस्पिटल सगळ्यांसाठी आहे. तर त्या ठिकाणी सगळे लोक त्या ठिकाणी जाऊन ट्रीटमेंट घेऊ शकतील. तर भविष्यामध्ये अजून मोठं हॉस्पिटल जे आहे ते अंबरनाथमध्ये देखील या ठिकाणी तयार होईल. 200-250 बेडचं एक कल्याण डोंबिवलीमध्ये आम्ही एक सुतिकागृह होतं, ते अनेक वर्ष बंद होतं. त्या ठिकाणी आम्ही 150 बेडचं कॅन्सर हॉस्पिटल जे आहे हे त्या ठिकाणी भूमिपूजन केलं. पुढच्या 18 महिन्यामध्ये ते तयार त्या ठिकाणी होईल आणि लोकांना त्या ठिकाणी सुविधा मिळेल. त्या ठिकाणी आम्ही कार्डिओलॉजी युरोलॉजी सेंटर्स कळव्यामध्ये सुरू केले. भरपूर ठिकाणी डायलिसिस युनिट आम्ही चालू केले. तर भविष्यामध्ये या सगळ्या कल्याण लोकसभेमध्ये मला वाटतं अजून 2-3 हॉस्पिटल जे आहेत ते सहज या ठिकाणी उभे राहतील. उल्हासनगरमध्ये कामगार हॉस्पिटल ESIC तेही 200 बेडचं हॉस्पिटल आहे. तेही काही काळामध्ये म्हणजे काही दिवसांमध्ये, महिन्यांमध्ये नाही दिवसांमध्ये त्या ठिकाणी तयार होईल. कारण की या ठिकाणी कामगार वर्ग देखील मोठ्या संख्येमध्ये राहतो. तर हेल्थ इन्फ्रास्ट्रक्चर हळूहळू होईना त्या सगळ्या गोष्टी आपल्याला या सगळ्या कल्याण लोकसभेतील जनतेला त्या ठिकाणी मिळत आहेत. मी या ठिकाणी खास करून धन्यवाद व्यक्त करतो शिंदे साहेबांचं, माननीय मुख्यमंत्री महोदयांचं, उपमुख्यमंत्री महोदयांचं, की जेव्हापासून 2 वर्षांमध्ये जी गती या महाराष्ट्रामध्ये इन्फ्रास्ट्रक्चरला आलेली आहे, मला वाटतं याच्या अगोदर ती गती त्या ठिकाणी नव्हती. 2 वर्षामध्ये मोठे प्रोजेक्ट्स मंजूर देखील केले आणि इम्प्लिमेंटेशनला पण चालू झालं. नाहीतर अगोदर असतं का पहिली त्या ठिकाणी घोषणा होते, मग घोषणेच्या 1 वर्षानंतर त्या ठिकाणी काहीतरी कागदपत्र पेपर वर्क्स त्या ठिकाणी होतं, त्याच्या 1 वर्षानंतर मग टेंडर निघतं, मग त्याच्या 1 वर्षानंतर काम चालू होतं. असं या ठिकाणी विषय आता राहिलेला नाही. या ठिकाणी लगेच घोषणा झाल्या जे आहे या ठिकाणी काम चालू होतंय. वा, मला असं वाटतं की 2 उच्च शिक्षित शासक जेव्हा असतात तेव्हा अशा पद्धतीचे बदल आपल्याला खूप पटपट घडताना दिसतात. दोघांसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत, मला असं मनपूर्वक वाटतं. आणि त्याचबरोबर फक्त एज्युकेशन आणि इन्फ्रास्ट्रक्चर ह्याच्यावरती येऊन ही डेव्हलपमेंट थांबलेली नाही आहे. स्पोर्ट्स, त्याच्यानंतर कला संस्कृती, वाचन या सगळ्या पातळीवरती ती घडती आहे. म्हणजे स्पोर्ट्स रेंज, शूटिंग रेंज इकडे 2ऱ्या नंबरची घडलेली आहे. त्याच्यानंतर मोठं नाट्यगृह, मी असं ऐकलं की ब्रॉडवेसुद्धा आता त्या नाट्यगृहामध्ये होऊ शकतं. आणि शिवाय 1 लाख पुस्तकं असलेली लायब्ररी, या सगळ्यामध्ये तरुणांना कुठेतरी खूप वेगळा आकाश देण्याचा प्रयत्न आहे का? या अंबरनाथ शहरामध्ये अगोदर मला वाटतं लायब्ररी देखील खूप आपल्याला त्या महानगरपालिकेच्या इमारतीमध्ये एकदा गेलो होतो, तुटकी फुटकी लायब्ररी त्या ठिकाणी होती. काय हो CEO साहेब, हां त्या ठिकाणी बिचारे लहान मुलं जी आहेत आणि सगळे त्या ठिकाणी अभ्यास करायचे जीव मुठीत घेऊन, की त्या ठिकाणी अभ्यास मुलांना करायचा आहे पण त्या ठिकाणी जागा नव्हती उपलब्ध. आज मला वाटतं या अंबरनाथ शहरामध्ये किती लायब्ररी असतील? 3 मोठ्या लायब्ररी ज्या आहेत त्या ठिकाणी उभं केलं. आणि ही एक लायब्ररी जी आहे ती 1 लाख पुस्तकं जी आहेत त्या लायब्ररीमध्ये त्या ठिकाणी आम्ही सुरू केले. त्याचबरोबर UPSC MPSC भवन हे कुठल्या शहरामध्ये नाही आहे, या ठाणे जिल्ह्यामध्ये फक्त अंबरनाथमध्ये आहे ते UPSC MPSC भवन, त्या ठिकाणी आपण सुरू केलं. त्याचबरोबर या शूटिंग रेंज आपण म्हणालात की शूटिंग रेंज लोकांना अगोदर वरळीला नाही तर पुण्याला वगैरे जायला लागायचं शूटिंग रेंजसाठी. या ठिकाणी आपण 10 मीटर, 25 मीटर आणि 50 मीटर अशा 3ही रेंजेस ज्या त्या ठिकाणी ओपन केल्या. तीही जागा अशीच ज्याच्यासारखीच पडीक होती गेल्या अनेक वर्ष, त्याचा कोणी त्या ठिकाणी विचार करत नव्हतं. शूटिंग रेंज चालू केलं. आता त्याच्या समोर जे आहे ते आम्ही इंडोर आणि आउटडोर स्पोर्ट्स स्टेडियम त्या ठिकाणी करतोय. आणि ते पुढच्या 18 महिन्यामध्ये आता पैसे देखील मंजूर झाले, अजून ॲडिशनचे पाहिजे ते. इंडोर आउटडोर स्पोर्ट्स स्टेडियम आपल्या सगळ्यांसाठी एक या ठिकाणी स्टेडियम, जसं ठाण्यामध्ये दादोजी कोंडदेव स्टेडियम आहे त्या धर्तीवरती आपल्याला अंबरनाथचं आपलं स्वतःचं स्टेडियम त्या ठिकाणी मिळेल. त्याचं देखील त्या ठिकाणी काम चालू आहे. स्विमिंग पूल आम्ही त्या ठिकाणी करतोय, हॉकीचं ग्राउंड त्या ठिकाणी करतोय. अशा अनेक योजना ज्या आहेत, कामं जी आहेत या ठिकाणी मार्गी लागलेली आहेत. तीही पुढच्या 1-1.5 वर्षामध्ये
आपल्याला त्या ठिकाणी उभे राहिलेली पाहायला मिळतील. म्हणजे घोषणा नाही, इलेक्शनच्या घोषणा नाही करत आहे मी इथे. मी म्हणजे ज्या मंजूर झालेल्या आहेत गोष्टी त्याचा उहापोह करतोय. आता इलेक्शन जेव्हा येईल तेव्हा वेगळा त्यांना आश्वासन देईल. तुम्ही मगाशी म्हणालात की विरोध झालाच नाही कुठल्याच प्रोजेक्ट्सना, पण ते इतकं सोपं नसतं. राजकारणामध्ये विरोधक असतातच, पण त्या सगळ्यांना तुम्ही घेऊन पुढे जाता असं मी ऐकलेलं आहे. तर ते कसं काय साध्य होतं तुम्हाला? मला वाटतं हे अंबरनाथ शहर वेगळं आहे. या अंबरनाथमध्ये विरोधक असतील, पत्रकार असतील, लोक असतील, हे सगळे म्हणजे आपल्या शहराचा विकास झाला पाहिजे ह्या दृष्टिकोनातून काम करतात. खूप पॉझिटिव्ह ॲटिट्यूड आहे. क्या बात आहे. खूप पॉझिटिव्ह ॲटिट्यूड या ठिकाणी आहे की लोक जी आहेत ही या ठिकाणी आपल्या शहरासाठी, आणि पत्रकार पण या ठिकाणी पत्रकार पण न्यूज लावायच्या अगोदर आम्हाला बाबा फोन करतात, हे करा नाही तर आता उद्या न्यूज लावतो आम्ही. पण ह्या आणि हे जे उद्यान आहे हे पण त्याचीच एक प्रचिती आहे आपल्याला, की पत्रकार जर विजिलंट असतील आणि आपल्या शहरांबद्दल चांगला विचार त्या ठिकाणी करत असतील, आणि ही पत्रकार सगळे आहेत, आपले राजेश आहे, शरद आहे, गिरीशजी आहेत, सगळे आपले पत्रकार त्या ठिकाणी आहेत, निनाद आहे आपला, सगळ्यांची नावं या ठिकाणी घेत नाही मी, पण सगळे लोक जे आहेत हे या ठिकाणी या शहरासाठी चांगलं झालं पाहिजे. आणि विरोधक देखील काय हो सगळे काय होतं, आपण खूप विचार करतो, खूप प्रोजेक्ट्स आपल्याला करायचे असतात, डोक्यामध्ये असतात आपल्याला की बाबा हे एक्झिक्युशन करू, हे इम्प्लिमेंट करू, हे इम्प्लिमेंट करू, पण त्याच्यामध्ये बाबा या सत्ताधाऱ्यांनी हे केलं किंवा डॉक्टर श्रीकांतनी हे केलं तर त्याचं नाव मोठं होईल, मग त्याच्यामध्ये काहीतरी काढा, त्याच्यामध्ये काहीतरी पेपरबाजी करा, मग त्याला थांबवा, मग हे करा. या शहरामध्ये पहिल्या दिवसापासून हे कधीच झालं नाही. म्हणून मी उघडपणे जे आहे हे या ठिकाणी विरोधकांना पण त्याचं श्रेय जे आहे ते त्या ठिकाणी देतो, की या शहरामध्ये कसं आहे, सगळी चाकं चालली पाहिजे चांगल्या प्रकारे. एक जरी पंक्चर झालं तरी ते चालू शकत नाही गाडी. तर मग या ठिकाणी सगळे लोक एकत्र येऊन, एका वेळेस तर या शहरामध्ये जेव्हा मी नवीन आलो होतो तेव्हा आमची महानगरपालिकेची निवडणूक होती, तेव्हा खड्ड्यांचं प्रदर्शन भरवलं होतं, खड्ड्यांचं प्रदर्शन बनवलं होतं, त्याचे फोटो बिटो लावले होते, अशी परिस्थिती होती शहराची. पण आज लोक अंबरनाथचं उदाहरण देतात की अंबरनाथ सारखे रस्ते जे आहेत ते आमच्याही शहरामध्ये झाले पाहिजे. वा, क्या बात आहे. पण संपूर्ण मतदारसंघामध्ये इतर वेगवेगळे भाग आहेत, विभाग आहेत, त्याच्यामध्ये अंबरनाथ हा तुमचा जास्त लाडका आणि जिव्हाळ्याचा विषय असं मला फार वाटतं. मी सांगितलं तुम्हाला, त्याच्यासाठी कारणं आताच सांगितली मी तुम्हाला. अशा ज्या सगळ्या शहरांनी मिळून जर काम केलं तर मला वाटतं सगळी शहरं खूप एका वेगळ्या उंचीवरती जाऊन पोचतील. या ठिकाणी सगळ्यांनी, मी नेहमी म्हणतो, ओपनली म्हणतो की अंबरनाथसारख्या शहरांमधल्या सगळी जी लोक आहेत, सगळे विरोधक आहेत, सगळे पत्रकार आहेत, यांच्यासारखं सगळ्यांनी काम केलं पाहिजे, जेणेकरून प्रत्येक शहर जे आहे ते मोठं त्या ठिकाणी होईल. आणि अंबरनाथमध्ये आम्हाला स्कोप देखील खूप मिळाला काम करायला, ओपन स्पेसेस मिळाले, जे त्या ठिकाणी अतिक्रमण तिकडे झालं नव्हतं. म्हणून स्पेस जर असेल तर ती डेव्हलप करू शकतो. मुळात स्पेसच नसेल तर डेव्हलपमेंट आपण करू शकणार नाही. आम्हाला अंबरनाथमध्ये वेगवेगळे स्पेसेस त्या ठिकाणी मिळाले, म्हणून त्या ठिकाणी आम्ही डेव्हलपमेंट करू शकलो. पुन्हा एकदा माझ्या प्रश्नाकडे येते, पुढच्या 5 वर्षांचं तुमचं विजन काय आहे? कारण ते जाणून घ्यायची सगळ्यांना खूपच उत्सुकता आहे. मला वाटतं आता आपण बेसिक नेसेसिटीजवरती काम केलं, बेसिक नेसेसिटीजवरती काम केलं, रस्ते बनवले, या ठिकाणी गटर्स असतील, दिवाबत्ती असेल. आता या सगळी शहरं वाढत आहेत, मोठे मोठे कॉम्प्लेक्सेस या ठिकाणी होत आहेत, तर पाण्याची देखील व्यवस्था जी आहे ती त्या ठिकाणी झालं पाहिजे. आपल्या या पूर्ण शहराचं स्वतःचं धरण जे आहे ह्या ठिकाणी तयार झालं पाहिजे. त्याच्यासाठी माननीय मुख्यमंत्री महोदय त्या ठिकाणी काम करतायत, जेणेकरून कितीही मोठे कॉम्प्लेक्सेस, गृहसंकुले या ठिकाणी आले तरीही या ठिकाणी आम्ही सगळ्यांना त्या ठिकाणी सामावून घेऊ शकतो. पण कधी घेऊ शकतो? इन्फ्रास्ट्रक्चर तर ठीक आहे आमच्या हातामध्ये, पण पाणी पण लोकांना मिळायला पाहिजे. ते पाण्यासाठी धरणाचं काम जे आहे ते काळू धरण असेल त्या ठिकाणी आम्ही काम करतो. माननीय मुख्यमंत्री महोदय त्या ठिकाणी काम करतायत की कितीही शहर हे विस्तारलं तरी त्या ठिकाणी जे आहे या शहराला कितीही कॉम्प्लेक्सेस, कितीही गृहसंकुल आले तरी त्यांना पाण्यापासून वंचित जे आहे त्या ठिकाणी राहता कामा नये. त्याच्यानंतर मॉडेल स्कूल्स असतील, हे चांगले असे स्पेसेस जे आहेत हे डेव्हलप करण्यासाठी असतील. मला वाटतं वेगळं काही त्या ठिकाणी नसेल, पण ह्याच्यापेक्षा अपग्रेडेड सर्व्हिसेस जे आहेत या पुढच्या 5 वर्षामध्ये, दळणवळण व्यवस्था जी आहे, जसं मी सांगितलं आपल्याला की आत्ता आपल्याला ठाण्याला पोचायला 1.5 तास 1 तास वगैरे लागतो, तर आपल्याला 15 मिनिटामध्ये जे आहे ते शहराच्या बाहेर आपण पोचू शकतो. ही जर व्यवस्था आपण केली की कम्युटेशन आपण एकदम इझी केलं तर मला वाटतं प्रत्येकजण जो नोकरीला मुंबईला जातो तो त्या ठिकाणी जे आहे हे त्याला सहज
त्या ठिकाणी ट्रॅव्हल करू शकतो आणि मॅक्झिमम वेळ जो आहे तो आपल्या परिवाराबरोबर तो त्या ठिकाणी घालवू शकतो. हा हे पुढच्या 5 वर्षामध्ये मला वाटतं ह्या सगळ्या गोष्टी आम्हाला करायच्या आहेत. वा, मला असं वाटतं की नगरपालिकेतून महानगरपालिकेपर्यंतचा प्रवास पुढच्या 5 वर्षामध्ये कुठेतरी अंबरनाथ शहराचा होणार आहे आणि त्यासाठी खूप उत्तम पद्धतीने महत्त्वाची जी गरजेची डेव्हलपमेंट आहे ती सगळी होणार आहे. एक थोडा वेगळा प्रश्न विचारते. अंबरनाथ फिल्म फेस्टिवलमधलं तुमचं एक रील खूप फेमस झालं होतं, व्हायरल झालं होतं. तुम्ही शंकर महादेवांचं मा हे गाणं तेव्हा म्हटलेलं होतं. तर एक खूप भावनिक असा वेगळा तुमचा म्हणजे तुमचा रूप बघायला मिळालं लोकांना. त्याबद्दल आम्हाला सगळ्यांना जाणून घ्यायला खूप आवडेल. मला वाटतं सगळ्यांचंच नातं आई बरोबर एक वेगळं असतं आणि तेव्हा ते गाणं जेव्हा लागलं होतं ते तारे जमीन पर, मला वाटतं त्या पिक्चरमधलं ते गाणं आहे. तेव्हा मी आणि आई पिक्चर तो बघायला गेलो होतो तेव्हा, आणि त्या पिक्चरमध्ये पण खूप जोरात रडली ती, आणि ते गाणं ऐकून पण त्या दिवशी ते पूर्ण तेव्हाच्या सगळ्या मेमरीज जे आहेत ते त्या ठिकाणी दाटून त्या ठिकाणी आले. आणि ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये तुम्हाला स्वतःचे डेव्हलपमेंटवरती वेळ मिळतो का? म्हणजे ह्या सगळा जो कामाचा रगडा आहे त्यामध्ये. बघा, मला वाटतं आता आपण या फील्डमध्ये आलो आहे, ह्याच्यामध्ये 100% आपल्याला आपला वेळ जो आहे तो लोकांसाठी हे द्यावा लागतो. आज आपण पाहत असाल की या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब कधी झोपतात कधी उठतात आपल्याला ते कळत नाही. सगळ्यांना एक रिसर्चचा विषय जो आहे की आत्ता ते मुंबईला असतील तर उद्या म्हणजे आजच्या दिवसामध्येच 4-5 जिल्हे जे आहेत ते त्या ठिकाणी सर करतात, आणि अशा प्रकारचे मुख्यमंत्री आपल्याला त्या ठिकाणी मिळालेत आणि त्यांच्या तालमीमध्ये आम्ही सगळे लोक तयार झालो त्या ठिकाणी. आणि मला वाटतं आता हे जे आपल्याला कर्तव्य बजवायचं आहे, जे आपल्याला संधी मिळाली आहे, ही संधी जी आहे संधीचं सोनं केलं पाहिजे. जास्तीत जास्त वेळ जो आहे तो लोकांसाठी, म्हणूनच एवढे सगळी कामं आम्ही करू शकलो. स्वतःच्या डेव्हलपमेंटबद्दल विचार केला असता तर शहराचं डेव्हलपमेंट या ठिकाणी थांबलं असतं. तर मला वाटतं या ठिकाणी शहराचं डेव्हलपमेंट खूप गरजेचं आहे. फॅमिलीला वेळ जो आहे तो खूप कमी त्या ठिकाणी मिळतो, पण त्याच्यामध्ये यू हॅव नो चॉईस नाव. तुम्ही याच्यामध्ये आहात तर तुम्हाला तुमचं पूर्ण 100% तुम्हाला द्यायचं आहे. आणि आता कॉम्पिटिटिव्ह जग आहे, लोकांना ऑप्शन्स रेडी होतात लगेच, इमिजिएटली पीपल स्टार्ट थिंकिंग ऑफ ऑप्शन. तर मला वाटतं ते ऑप्शन जे आहे ते लोकांना आपण दिले नाही पाहिजे. MCQs मला वाटतं त्या ठिकाणी कॉम्पिटिशन सगळीकडेच आहे. एकच मला वाटतं याच नोटवरती आपण हा इंटरव्ह्यू थांबवूया. आम्हा सर्वांतर्फे तुम्हाला खूप खूप शुभेच्छा, आणि केंद्रामध्ये मंत्रीपद मिळून तुम्हाला मंत्री होताना बघायला आम्हाला खूप खूप धन्यवाद. धन्यवाद.